उन्हाळी वाळवणातला हा प्रकार तर तुमच्याकडे होतच असेल. तर त्यासाठी मी इथे 1 किलो मूग डाळ आणि 1 किलो उडीद डाळ छान पुसून घेतली आणि त्याला गिरणीवरून दळून आणलं. पीठ पण आपलं 2 किलो बसतं आणि यापैकी मी 1 किलो हे पीठ घेतलं. 2.5 कप पाणी घेतलं. त्यामध्ये हा मसाला घालायचा आहे. या मसाल्यासोबत मी थोडेसे मिरे अजून घालणार आहे आणि मिक्सरमध्ये हे बारीक करू म्हणजे पापड चांगला लाटला जाईल आणि तो लाटताना फाटणार नाही. हे उकळून घेतलं, गार करून घेतलं आणि या पाण्याने हे पीठ मस्त मळून घेतलं. वरून तेल लावून याला 1 तास रेस्ट करायला ठेवू. आता या पिठाला इतकं कुटायचं की मस्त स्ट्रेचेबल हे झालं पाहिजे आणि बस मग काय रोल करायचं, गोळे करायचे आणि लाटायचं. बघितलं, उडदाचे पापड करणं पण अतिशय सोपं आहे. चला तर या उन्हाळ्यामध्ये हे उडदाचे पापड करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. असे छोटे गोळे करून त्याला तेल लावून ठेवायचं म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही. पापड लाटून घेऊ आणि मस्त तळू. आहा, काय क्रिस्पी पापड झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करा. बाय.